नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खूप काही मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. करमाळा शहरात ते नेमकं काय बोलतील हे सर्वजण पाहत होते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा होती आणि या त्यांच्या साधारणतः 27 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी खूप काही अशा घोषणा केलेल्या आहेत आणि आजची त्यांची जी सभा झाली त्या सभेमुळं निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढेल असं उत्साहाचं वातावरण या निमित्ताने तयार झालेलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवरती यशपाल कांबळे यांनी देखील आज भाजपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या सभेत जे काय पालकमंत्री यांनी भाषण केलं त्यातील काही मुद्दे मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. भाषणांची सुरुवातच जी झाली ती म्हणजे उपस्थितांची नावं घेतली, त्यानंतर त्यांनी त्यांची देहधोरणं याबाबत सुरुवात केली. मात्र यामध्ये आज त्यांनी करमाळा शहराचा विकास का झाला नाही यावर देखील ते बोललेले आहेत. समोरच एक बॅनर लावलेला होता, त्यावरचा 2 बॅनर होते, त्यावरती त्यांनी संदर्भ देत असे म्हटलेलं आहे की एक सत्तेत आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर असं म्हणून त्यांनी विरोधकांना डिवचलेलं आहे. समोर शिवसेनेचे आणि दुसरा करमाळा शहर विकास आघाडीचा बॅनर होता, पक्षीय प्रचाराचा हा बॅनर होता आणि त्यावरील उल्लेख पाहून त्यांनी करमाळा शहरातील रस्ते, वीज, पाणी याबाबत त्यांनी भाष्य केलेलं आहे. टीका टिप्पणी देखील त्यांनी केलेली आहे. भाषण सुरू असतानाच त्यांनी समोर असलेल्या शिवसेनेच्या बॅनरकडे पाहून म्हणले, साहेब सांगा, तुम्हीच सांगा या शहराचा नेमका विकास का झाला नाही. आणि पुन्हा स्तब्ध झाले आणि पुन्हा ते म्हणाले की साहेब बोलत नाहीयेत असं म्हणून त्यांनी विनोदात्मक शैलीत एक टीका देखील केलेली आहे. करमाळा शहर विकास आघाडीचे सावंत यांचा उल्लेख त्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून केलेला आहे, त्यांचं नाव जरी घेतलेलं नसलं तरी देखील. आणि दुसरीकडं जगताप यांच्यावर देखील त्यांनी शहराचा विकास न होण्याला हे दोघेही जबाबदार आहेत असं म्हणून त्यांनी एक प्रकारे टीका केलेली आहे. त्याशिवाय त्यांचे जे भाषण झालं त्यामध्ये त्यांनी महिलांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपनं लाडकी बहिणींना दर महिन्याला पैसे देत आहे असं म्हणून त्यांनी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणाले की मोहल्ल्यातली असो किंवा कुठल्या भागातली असो, भाजपनं विकास करताना कधीही जात धर्म पाहिला नाही असं त्यांना या माध्यमातून सांगायचं होतं. याशिवाय दुसरा एक करमाळा शहराच्या दृष्टीने जो महत्वाचा विषय होता तो म्हणजे करमाळा शहरवासियांसाठी पहिल्याच महिन्यात 200 कोटीचा निधी देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे करमाळा शहराचा नगराध्यक्ष म्हणून सुनीता देवी भाभी यांना नगराध्यक्ष करा असं ते म्हणालेले आहेत. करमाळा शहरातील घरकुलाचा प्रश्न जो आहे तो देखील मी मार्गी लावणार आहे. ज्या गरजूंना जागा उपलब्ध नाही त्यांना जागा घेऊन आपण घरकुल बांधून देऊ असं त्यांनी या ठिकाणी एक मोठी घोषणा केलेली आहे. त्याशिवाय लाडक्या बहिणीचा तर मुद्दा पाहिला. आणखी एक ह्याच्यातला सर्वात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे तिजोरीवरून जो एक सतत राज्यात हा मुद्दा गाजतो आहे की मी या भागाचा मंत्री, माझ्याकडे तिजोरीची चावी असं म्हणून जे म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील यांना बी त्यांनी या ठिकाणी डिवचलेलं आहे. ते असं म्हणालेले आहेत की एक जण म्हणत आहे मी या भागाचा मंत्री, दुसरा म्हणत आहे तिजोरीची चावीस माझ्याकडं. मात्र या ठिकाणी या तिजोरीचा मालकच भाजप आहे असं ते म्हणालेले आहेत. देवाभाऊ हे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे असं ते म्हणालेले आहेत असं म्हणून त्यांनी एक प्रकारे या दोघांनाही डिवचलं आहे अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात
देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपण येथे विकास करणार आहे. करमाळा शहराला मी दत्तक घेत आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. यावरून असं दिसत आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यांना किती यश येतं हे पाहावं लागणार आहे. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं क्लिप ऐकून या भाषणाचा शेवट झाला. या भाषणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल असं चित्र आहे. येणाऱ्या दिवसात याचा किती परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे. सविस्तर भाषण काय सांगता न्यूज चॅनल वरती आहे, आपण पाहू शकतात. हे थोडक्यात मुद्दे आपण सांगितलेले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं जे 27 मिनिटाचं भाषण झालं, यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा कुठला वाटला हे आम्हाला कळवा. मात्र विकासावरती ते बोललेले आहेत आणि जगताप आणि सावंत यांना देखील त्यांनी डिवचलेलं आहे. एक जण सत्तेत तर दुसरा कॉन्ट्रॅक्टर असं म्हणत त्यांनी हे डिवचलेलं आहे. कारण येथे सावंत देखील चर्चेत आहेत, जगताप देखील चर्चेत आहे आणि या दोघांमध्ये आता कमळाला विजय करा असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. धन्यवाद.